नमस्कार, मी आशुतोष आणि आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील देवरारी प्रवरा या शहरामध्ये. आगामी नगरपालिकेच्या निवडणुका अगदी दारात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अक्षरशः तापलेलं आहे. नगरपालिकेचा गड कोणाकडे आहे जनतेचा विश्वास? चला तर थेट जाणून घेऊया जनतेकडूनच. काका, गेल्या काही वर्षात आपल्या शहरात विकास कितपत झालेला आहे? विकास आमच्या शहरात तरी पाणी, रस्ते आणि लाईट आणि शाळेची सुविधा आतापर्यंत तर भरपूर चांगलाच विकास झालेला आहे. आणि आता 4 वर्ष प्रशासकीय काळ होता. हो, नगरपालिकेला कोणी नगराध्यक्ष नव्हते, नगरसेवक नव्हते. त्या काळात काही झाल्यात का सुधारणा शहरामध्ये? नाही, त्या काळात समजा पाण्याची एक दोन वेळेस मुळा डॅम पाईपलाईन फुटली. तिथं पूर्वी जे निकत साहेब किंवा अजून कोणी शिवसाहेब असतील त्यांनी स्वतः तिथं एक दोन दिवस उभं राहून समक्ष, म्हणजे काम जरी त्यांनी असं खुर्चीवर बसून काम नाही केलं, समक्ष तिथं उभं राहून लेबर करून स्वतः काम करून घेतलं. पाण्याची जी अडचण आली होती ते म्हणजे असं कोणतंही टाळाटाळ न करता एकदम प्रामाणिकपणे काम केलं. म्हणजे असं वाटलं नाही अजिबात का समजा शिवसाहेब कोणी जरी असतील पदावर का त्यांनी टाळाटाळ केली किंवा जनतेची अडवणूक केली, असं काही झालं नाही. त्याच्या आधी ज्यावेळेस कला नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, त्या काळात काही कामं झालेली आहेत का विकासाची कामं? विकासाचे कामं तसे भरपूर झालेले. म्हणजे आमच्या गावात तसं विकासाचं जवळजवळ पोलीस स्टेशन सोडून जवळजवळ काहीच राहिले. आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटल वगैरे आहेत का आपल्याकडे? आहेत ना, आता नवीन परत इकडं शनी मंदिरासमोर आरोग्य दवाखाना आलेला आहे. आता काय अडचण नाही. पिण्याची पाण्याची व्यवस्था कशी आहे आपल्याकडे? पिण्याची पाण्याची व्यवस्था जवळजवळ नगर जिल्ह्यात 1 नंबर आहे आमच्याकडे. पाणी कसं स्वच्छ एकदम? पाणी जवळजवळ फिल्टरच भेटते, काहीच अडचण नाही. आता अपेक्षित काय आपल्याला, आता जे नवीन नगराध्यक्ष येतील, नवीन बॉडी, त्यांच्याकडून काय अपेक्षा करते का त्यांनी त्या गोष्टी ज्यावेळेस ते नगराध्यक्ष होतील त्यांनी पहिल्या त्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत? आता सत्तेवर कोण येईल हे आता समजा जनता ठरवेल. बरोबर. पण जे बी कोणी येईल तसं आमच्या गावात म्हणजे दुसऱ्या गावात ग्रामपंचायतीला सुद्धा इतके वाद असतात, तसं इथं पहिल्यापासून अर्ज भरताना किंवा निवडून आल्यानंतर एकत्र चहा पाणी होतो. असं काही नाही का जास्तीत जास्त वाद आहेत किंवा कोणी सत्तेवर आलं तर काम करणार. जवळजवळ आता जनता जवळजवळ सुशिक्षित भरपूर आहे, त्याच्यामुळं काम शक्यतो कोणाचं अडत. ओके. पण अपेक्षित कामं काय असतील बुवा, त्यांनी पहिल्यांदा हे कामं केलं पाहिजे जनतेसाठी? आता हा पालिकेचा प्रश्न येतो तसा आमच्याकडं राऊरी तालुक्यात म्हणजे देवळाली म्हणजे कारखाना देवळाली, शेतकऱ्यांची अडचण फक्त तिथंच आहे. प्रशासकीय कामात काही अडचण येत नाही, फक्त शेतीमालाला भाव किंवा जो कारखाना आज बंद आहे आमचा राऊरी तालुक्याचे काम देऊन, अडचण फक्त त्याच्यात येत. विकासाच्या कामात काही अडचण नाही. आता इथं बघितलं तर नगराध्यक्ष पदासाठी जवळपास सगळ्याच पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, उमेदवार पण दिलेले आहेत. हो, काय वाटतं तुम्हाला, टक्कर कोणाकोणात जास्त होईल? नाही, आता हे विषय असा असतो का ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत म्हणजे गुप्त ठेवायचा अधिकार आहे. आता विषय कसा असतो, समजा मी त्याला नागरिक. बरोबर. आता हे जी माझ्या मनात किंवा जनता 3 तारखेला समजा कोणाला मतदान करणार आहे, कोणाची सत्ता येणार आहे. आता शिक्षणाविषयी कसे काम आहेत आणि त्याच लगत अजून एक स्वच्छतेबाबत नगरपालिका कितपत अलर्ट राहते आपल्या नाही, इथं? शिक्षण स्वच्छतेबाबत आतापर्यंत पालिकेने जवळजवळ महाराष्ट्र राज्याच्या याच्यात जवळजवळ प्रथम पारितोषिक 1-2दा मिळवलेले. स्वच्छतेबाबतीत आमचे गाव पहिल्यापासून चांगले, आजही चांगले आणि पुढे पण खात्री आहे. कोणी जरी प्रशासनावर आलं तर स्वच्छतेच्या बाबतीत एकदम चांगलीच परिस्थिती राहील. म्हणून भुयारी गटारी अंतर्गत ज्या गटारी आहेत त्यांचे कामं कसे आहेत गावात आपल्या? आता कामं झालेत, पण आता त्याला बरेचसे योजना अजून जोडले गेलेले नाही समजा, पण कामं चांगल्या प्रकारे झाले. कामं पूर्ण आहेत का अर्धवट आहेत ते? नाही, 80% पूर्ण आहेत. 20% एकदम पुढं समजा मशीनचं हे झालं किंवा ट्रॉफिकमुळं किंवा एखाद्या माणसाच्या याच्यामुळं जर अडचण आली असेल, कुणी अडवलं असेल, तेवढेच बाकी. आता हे जे इलेक्शन आहे आता नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी असेल, नगरसेवकासाठी असेल, जनता कोणत्या मुद्द्याला समोर ठेवून मतदान करेन, जे काम आपले प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदा व्हायला पाहिजे? आता मुळात परिस्थिती अशी, नगरसेवकाला जेवढी अध्यक्षाला किंमत आहे तेवढी नगरसेवकाला सरासरी नाहीये. बरोबर.
आणि अध्यक्ष त्यांच्या खुर्चीनंतर कुणी जरी गेलं तर सगळे गावातलेच, सत्तेवर कुणी जरी आलं तरी सर्वसाधारण जनतेच्या जवळ काम सगळेच करतात. म्हणजे कोणताही पक्ष येऊ असं काय कुणी ग्राह्य धरीत नाही. का समजा काम कोणी येतं ओळखीच्या त्याचे आहेतच, कोणी जरी गेलं तर काम करतातच लोक, तशी काय अडचण नाही. कोणत्या मुद्द्याला समोर ठेवून मतदान होईल असं तुम्हाला वाटतं? विकास कामाचा कोणता मुद्दा आहे असा ठोस का जी अजूनपर्यंत इथं विकास नाही झालेला, त्या मुद्द्यावरती इलेक्शन वरती भर देतील जे आता जे नगराध्यक्ष पदाला उभे आहेत ते? नाही, आमच्या गावात तरी जवळजवळ विकासाची कामं 90% झालेली आहेत. जवळजवळ मुद्दा बाकी राहिलेला नाही. म्हणजे जवळपास सगळेच विकास हो, कामं सगळे झाले. सुविधा. काका, आपल्या शहरामध्ये विकास कितपत झालेला आहे इतक्या वर्षांमध्ये? विकास तसं पाहिलं तर बीजेपीच्या काळात खूप चांगला विकास झालेला आहे आणि आता सुद्धा बीजेपी शिवाय पर्याय नाही देवळाली गावाला. 4 वर्ष प्रशासकीय काळ चालू होता. प्रशासकीय काळामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही आणि प्रशासक त्यांच्यातच मेळ नाही राहिला कामाचा. प्रशासकाचं कुठेही नियंत्रण नाही. प्रशासकाचा तर मी धिक्कार करतो. प्रशासकाने रुपयाचं सुद्धा काम केलेलं नाही. उलटं अडीअडचणी तयार झाल्या लोकांना. रस्ते खांदून ठेवले, रस्ते दुरुस्त नाही झाले किंवा काय नाही, अनेक अडचणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पाणी स्वच्छ नाही. प्रशासक बिलकुल ठप्प आहे देवळाली गावात. ज्यावेळेस नगराध्यक्ष होते शहराला त्यावेळेस खूप चांगला विकास होता आणि खूप चांगली देखभाल होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नगराध्यक्ष पद हे अहोरात्र काम करीत होतं. सत्यजित दादा असो आणि त्यांचे सहकारी असो, हे रात्रंदिवस प्रत्येक वार्डामध्ये काम करत होते आणि लोकांच्या समस्या जाणून घेत होते. तेव्हा सत्यजित दादा शिवाय दुसरा पर्याय नाही या गावाला. आता पुन्हा एकदा ते नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यांचा 100% विजय हा निश्चित आहे, यात कुठलीही शंका नाही. तर एवढा ठोसपणे नागरिकांमध्ये विश्वास, तर त्यांच्या उमेदवारीबद्दल डायरेक्टली नगरसेवक होणार हे जाहीर होतंय, म्हणजे त्यामागचं नेमके कारण काय आहे? त्यामागचं कारण असं आहे, ते आहे ना, मंत्रालयातून निधी आणण्यासाठी एक तर खूप तत्पर असतात. कुठल्याही विकास कामाचा निधी कमी पडू देत नाही आणि त्यांना कसं आहे, वर त्यांचं सरकार असल्यामुळं त्यांना निधीची कमतरता भासत नाही. ते कुठल्याही क्षेत्रातून कुठल्याही आमदार खासदाराकडून निधी आणू शकतात गावाच्या विकासासाठी. त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त लोकांचा कौल आहे की, कारण दुसरा विरोधक असा नाहीच ना, तो निधी आणू शकतो का किंवा काय करू शकतो. त्याच्यामुळं निधी आणणारा आणि विकास करणारा आणि काम करणारा नेता पाहिजे. म्हणून सत्यजित दादाला यावेळेस कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर जनता बसवणार, यात काही शंका नाही. आता तरुणांसाठी नगरपालिकेने काय काय केलं पाहिजे? आता तरुणांसाठी एक तर त्यांना खेळाचं ग्राउंड उपलब्ध झालं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिमखाना उपलब्ध झाला पाहिजे. लॅबोरेटरी उपलब्ध झाली पाहिजे. लोकांना लॅबोरेटरीसाठी बाहेर लांब जावं लागतं, बाहेर जाऊन स्टडी घ्यावा लागतो. खेळाच्या मैदान उपलब्ध नाही. ह्या दोन्ही गोष्टी अवेलेबल आहे आणि त्या करायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बी काय करायला पाहिजे? ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्यांनी काहीतरी उपाययोजना आखायला पाहिजे. जसं की आता बसण्यासाठी उद्यान वगैरे आहेत का आपल्याकडे? बसण्यासाठी उद्यान पाहिजे, लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क पाहिजे, स्विमिंग पूल पाहिजे किंवा अशा काही अनेक गोष्टी आहेत. मुलांसाठी क्रिकेट ग्राउंड वगैरे पाहिजे, फुटबॉल ग्राउंड पाहिजे आणि ज्येष्ठांसाठी कुठंतरी असं एक विश्रामगृह म्हणून आराम, सगळे ज्येष्ठ लोक तिथे येऊन बसतील असं पाहिजे. हा. गावात गटरी नाही, गटारी नाहीत. रस्त्यांची अवस्था कशी आहे? बिकट आहे. कधीपासून अवस्था झाली अशा रस्त्यांची? 2-2.5 वर्ष झाली. आता प्रशासकीय राज चालू होते 4 वर्षापासून. ज्यावेळेस नगराध्यक्ष होते शहराला, त्यावेळेस रस्त्यांची परिस्थिती कशी होती? नगराध्यक्ष होते तोपर्यंत बरं होतं. ते नंतर ते मंत्रिमंडळ फुटलं ना, हा, तिथून कालावधी गेले 2-2.5 वर्ष. बरोबर. रस्त्याचे काम राखडले. नगराध्यक्ष कोण होते त्यावेळेस? सतीशीच मोठी कामं कशी होती त्यांची? काम बरे होते. विकास कामं केली त्यांनी त्यावेळेस? काय पाण्याच्या समस्या वगैरे काही? पाण्याची आहे, पाण्याची कमी पडत नाही कुठलीच. हा. सुरुवातीपासून आतापर्यंत पाण्याची काही कुठले कमतरता नाही. पाणी नगराध्यक्ष आला किंवा साहेब काय अडचण नाही. पाणी कसं स्वच्छ येतं, गढूळ येतं, काय? नाही, चांगली पाणी. पाणी एकदम व्यवस्थित येतं. बरी व्यवस्थित पाणी. करोनाच्या काळात काही सोयी सुविधा दिल्या होत्या नाही त्यांनी तुम्हाला? करोनाच्या काळात
असं करोना आला होता त्यावेळेस केलं त्यांनी बरीचशी मदत केली त्याला. काय काय कामं केली होती? त्यांनी इथं कार्यालय उघडलं होतं. हा इथं काही पेशंट काही केले क्वारंटाईन साठी. केले काही हा थोडं हँडल केलं त्यांनी बरं. नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत कशी आहे आपली? स्वच्छतेची बाबतीत चांगली. लक्ष देते एकदम. बाजारपेठा कशा आहेत आपल्या तरुण पोरांना व्यवसायिकासाठी? व्यवसाय कोणता आहे तर पोरं आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बाजारपेठा मुबलक आहे का आपल्या? चांगलं आहे. काय वाटतं तुम्हाला विकास काय व्हायला पाहिजे आता पुढच्या 5 वर्षात? तुम्ही काय विकास दृष्टिकोन पाहून आता मतदान करणार आहे? विकासासारखं काय राहिलेलं आहे आता गावात? कोणचे आता कार्यालय झालेलेच आहे. आता रोडचीच कामं राहिलीत हा. एवढंच राहिले. बाकीचं काय नाही. हे गटारी बिटारी साफसफाई एवढे राहिलेले आहे. ज्येष्ठांसाठी काही गार्डन वगैरे आहे का आपल्याकडे? काय रे? ज्येष्ठांसाठी काय काही नाही, उद्यानं काय वगैरे आहेत नाही. का आपल्याकडे? वाटतं का तुम्हाला उद्यानं पाहिजे वगैरे फिरायला? पाहिजे ना, पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे कुठेतरी गार्डन मध्ये तिथे थोडंसं निवारण होण्याकरता टाइमपास होतोय. आता मुलांचं आहे, हा, ज्येष्ठांचं नाही. हा. म्हणजे ज्येष्ठांसाठी का उद्यानं पाहिजे? हा. मुलांचे आहे. त्यांच्या काळात विकास कार्य भरपूर झाले. चांगलं झालं. आता 4 वर्ष प्रशासकीय काळ होता, त्या काळात कितपत कामं झालेली आहेत? प्रशासकीय काळामध्ये जे काही मध्यंतरीचे PMY चे जे घरकुल योजना आलेली आहे, परंतु ते प्रशासन असल्या कारणामुळं ते जे काही आदिवासी गरीब आहेत, दलित आहेत, त्यांच्याकडे जे काही शासनानं ठरवून दिलेलं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर प्रमाणे पाया उभारणी करणं यासाठी पैसे नसायचे, त्यामुळे ते योजना प्रलंबित पडलेली आहे. आमचं या ठिकाणी प्रशासन काळामध्ये फारसं असं प्रभावी काम झालेलं आहे असं अद्यापर्यंत काही नाही सध्या. आणि ज्यावेळेस नगराध्यक्ष आणि नगरसेवक बॉडी ज्यावेळेस होती त्या काळात काही कामं झालेली आहेत का? नगरसेवक आणि नगराध्यक्ष जी कमिटी होती जी 16ला आमच्याकडे निवडणुका झाल्या आणि एक ठिकाणी भाजप जी पक्ष आहे याचे 16 जागा निवडून आलेल्या होत्या आणि ते एक ठिकाणी सत्तेत होती. तर त्या काळामध्ये आपण बघितलं की जे घरकुलांचे प्रश्न आहेत तेही प्रलंबित आहेत. त्यानंतर रस्त्यांचे प्रश्न आहेत. आता आपण बघू शकता की देवळाली प्रवरा शहरामध्ये आता निवडणुका आता 2 महिन्यापूर्वी जाहीर होण्याचा विषय होता आणि देवळालीच्या काही भागामध्ये जसा प्रभाग आत्ताचा जो प्रभाग 5 आहे त्या ठिकाणी संपूर्ण देवळालीचं स्मशानभूमी आहे, अमरधाम म्हणतो आपण त्यांना, त्या ठिकाणचे काही रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. काका, आपल्याकडं प्यायचं पाणी येतं? येतं. प्यायचं पाणी कसं, स्वच्छ आहे का गढूळ कसं येतं? स्वच्छ पाणी नियमित येतं का आपल्याकडे? नियमित. का पाण्याची काही कमतरता वगैरे? अजिबात काय नाही, पाण्याची कमतरता. बाबा, तुम्हाला काय वाटतं ज्येष्ठांसाठी काय त्यांनी पावलं उचलली पाहिजे का? ज्येष्ठांसाठी सुख सुविधा काय पुरवल्या पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी? त्यांना चांगल्या पद्धतीचे मदत बी व्हायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने त्यांना आरोग्यासाठी बी चांगलं मिळायला पाहिजे. त्यांना काहीतरी सुविधा म्हणजे ते बी व्यवस्थित जीवन जगतील. काय उद्यान वगैरे व्हायला पाहिजे असं मला वाटतं का? ज्येष्ठांना बसण्यासाठी किंवा वॉकिंग साठी व्हायला पाहिजे. आता इथं तिन्ही पक्षांकडून उमेदवार उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला टक्कर कशी होईल इथं? या ठिकाणी आम्हाला असं वाटतंय की आता प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या परीने या ठिकाणी निवडणुकांमध्ये ताकद झोकलेली आहे. तर ही जी आताची निवडणूक जी आहे ही रंगतदार अशा कारणानुसार होणार आहे की या ठिकाणी जे काही वोट बँक आपण ज्यांना म्हणतो काय, हा मुस्लिम मतदार या ठिकाणी 5,000च्या पेक्षा अधिक आहेत. दलित मतदारांची संख्या सुद्धा 5,000च्या वरती आहे. जवळपास 2,000च्या आसपास आदिवासींची लोकसंख्या आहे. आणि जे काही OBC असतील, मराठा समाजा वर्ग जो असेल मतदार, तर यांचा कल जो ज्या बाजूने असेल, परंतु चेंज आपण जे म्हणतो की मतदारांचा जे बदल होऊ शकतो तो दलित आणि मुस्लिम आदिवासी हे जे मतं आहेत हे ज्या बाजूने जातात त्या ठिकाणी त्यांची सत्ता या ठिकाणी नगरपालिकेवर येऊ शकते असं आम्हाला वाटतं.